नमस्कार, मी रेवती. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज आम्ही मैत्रिणी गणपती बाप्पा येणार म्हणून आमची थोडीफार शॉपिंग करायची आहे म्हणून बाहेर भेटायचं ठरवलं होतं. तसं तर आमच्यातल्या एकीला शॉपिंग करायची होती, पण आम्ही तिघी पण गेलो होतो. कारण तेवढाच वेळ मिळणार होता ना आम्हाला एकत्र यायचं म्हणून. घरातली कामं काय हो, रोज-रोज होतातच. ती सगळी आवरूनच गेलो होतो हां. आम्ही मैत्रिणी एकत्र आल्यानंतर वेळ कसा जातो हे समजतच नाही. सगळं काही खरेदी झाल्यानंतर थोडा वेळ आपण आपल्यासाठीही द्यायचा म्हणून गेलोत की मग या कॅफेमध्ये. मग काय तिथे पहिली 15-20 मिनिटं तर अशीच गेली. काय घ्यायचं, काय नको. कारण रोजची सवय भाजी काय करू आणि आमटी काय करू, यातच बराच वेळ जातो सगळ्या बायकांचा आपल्या. तसंच तिथेच काहीसं झालं आमचं. मग काय पिझ्झा घेतला आणि जिला जे आवडतं ते आईस्क्रीम घेतलं. हे सगळं समोर एन्जॉय करत असताना पण पुढची आम्हाला काळजी होतीच हां. पुढे घरी जाऊन आपल्याला काय करायचंय, काय नाही याचा हिशोब मात्र डोक्यात चालूच होता. तरी पण चाललेलं आपलं. आणि आम्ही दोघींनी हे भलं मोठं आईस्क्रीम घेतलं. ह्याची तर गंमतच वेगळी झाली. छान होतं, टेस्टी होतं, पण ते आम्हाला संपता संपत नव्हतं. कसं तरी आम्ही गप्पा मारत संपवलं. रोज-रोज आपल्याच हातचं खाऊन थोडाफार कंटाळा आलेला असतो. त्यात असं काहीसं केलं की छान वाटतं. बाहेर पाऊस पडत होता आणि आम्ही आम्ही काय आईस्क्रीम खात होतो. आम्हा मैत्रिणींना तसं तर भेटायला नेहमीच लागतं. मग काय कुणा एकीची जरी खरेदी असली तरी आम्ही सगळ्याजणी जातो. अशी असते आम्हा मैत्रिणींची एकमेकींना सोबत वेळ घालवण्याची नवीन पद्धत. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही असा वेळ घालवा.